आणि तो सामना जिव्हारी लागला खरं तर. आणि परंतु आता आज पुन्हा एकदा सगळं सुपर 12 मध्ये दाखल होते. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आकाशभाई तुम्हालाही. सर्व आयोजक या आपण, मिथुन दादा या आपण, सर्व आयोजकांना मी विनंती करतोय आपण यावं. विशेष सन्मान होतोय या व्यासपीठावर. सन्माननीय आदरणीय मोहोगावचे उपसरपंच, एक युवा कार्यकर्ते प्रवीण दादा म्हात्रे, भावी सरपंच म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊया. प्रवीण दादा आपण यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. आज त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये आपल्या या आयोजनासाठी खरं तर त्यांनी आर्थिक म्हणून मदत केलेली आहे. आपले सर्वांचे लाडके मोहगावचे उपसरपंच आणि येणाऱ्या काळामध्ये भावी सरपंच म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्यांनी प्रवीण दादा म्हात्रे यांना सन्मानित करूया. 10,000 रुपयाची आर्थिक मदत आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी बहाल केलेली आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच प्रवीण दादा म्हात्रे. आज त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. त्यांच्या गावचा संघ एका बाजूला खेळतोय आणि आज त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्याकरता, मोटिवेशन करण्याकरता इथे उपस्थित आहेत ते प्रवीण दादा म्हात्रे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत आणि स्वागत. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे वैभव भोपी. थँक्यू सर. रिवाज म्हात्रे सरांना तुम्ही ऐकत होतात. ए पोल मधील ही दुसरी लढत आहे. कारण याच्या अगोदर वलवले आणि भातान यांच्यामध्ये आपण मॅच कव्हर केली तेव्हा भातान संघ जिंकला. आणि हा ए पोल मधला दुसरा सामना बघायला मिळेल. मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो आणि आई कावदेवी नारेन या दोन टीम मध्ये. मिहिका 11 म्हटलं तर या संघाचे पुरस्कर्ते सर्व डॅशिंग उपसरपंच आमचे प्रवीणदादा म्हात्रे, उद्योजक याचकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. मैदानामध्ये अगदी बघू शकता आपण हा मिसफिल्ड इथं घडलाय. जय सुटला आणि त्यासोबत रन मिळतील 4 चौकार. तर अंकित म्हात्रे यांना विनंती असेल, फर्स्ट लुक कलेक्शनचे ओनर अंकित म्हात्रे यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे या मुख्य व्यासपीठावर आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. फर्स्ट लुक कलेक्शनचे ओनर अंकित म्हात्रे, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. मायेची आणि प्रेमाची वस्त्र अलंकार म्हटलं तरी भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजामध्ये शाल आपल्या अंगावर परिधान केली जाते. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. प्रतिकेश कडव आपणास ही विनंती आहे, आपणही यावं. जॉय शोरूमचे मालक प्रतिकेश कडव यांनाही या ठिकाणी सन्मानित. प्रल्हाद आमचे आयोजक प्रल्हाद दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान प्रतिकेश यांचा होत असताना सन्मान होतो. एका बाजूला सुरू आहे मॅच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर काय फटका खेळाडूंनी थोडा बेंड केला आणि त्यानंतर पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये हा दमदार हिट षटकार. बॅटिंगसाठी आपण ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आपण बघतो सेकंड एंड कडे विकी हजारेला आणि त्याला साथ देत असताना स्वप्नील. पहिले षटक सुरेश स्कोरबोर्ड पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये टोटल बिनबाद 12 रन. रवींद्र पाटील, शिवदादा पाटील आपण यावं आपल्या शुभास्ते. रवींद्र पाटे, मोहगाव म्हटलं तर पाटे आहेत खरंच, आणि रवींद्र पाटे यांना आपण सन्मानित करूया. रवींद्र पाटे यांना आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती काय सांगते मंडळी, अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवराला आज ग्रामस्थ मंडळ दुंद्राई या चषकाच्या माध्यमातून सन्मानित आणि स्वागत करीत आहोत. थँक्यू, धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. पुन्हा एकदा मनस्वी आभार. आणि बोलूया पुन्हा एकदा अर्धा तास पहिल्या सत्राकडे, वैभव भोपे यांच्याकडे. एका बाजूला सन्मान सुरू आहे मापेसाहेब, त्यानंतर दुसऱ्या बाजूला माची सुरू आहे. शिवदास दादा पाटील यांनाही विनंती आहे आणि शत्रुघ्न दादा आपल्याला दोघांनाही विनंती आहे, आपण दोघांनी यावं आणि आपला हा सन्मान स्वीकारावा. तसेच हनुमान दादा करमिलकर यांच्या हस्ते हा शुभ सन्मान होईल. तर दोन्ही पाहुण्यांचा या ठिकाणी एकत्रित सन्मान करूया. चला काही विशेष सन्मान मान्यवरांचा. आणि हो पुन्हा एकदा खराब फिल्डिंग तिथे बघायला मिळतंय. याच्या अगोदर ही चूक झाली होती आणि पुन्हा एकदा जीवनदान तिथे मिळेल आणि त्यासोबत वन्स अगेन 4 रन. खराब फिल्डिंग करतोय सध्या मैदानामध्ये मोह संगम.
या अगोदरच समाधानं चूक केली होती आणि आता मिथून ती चूक केली. चुका टाळाव्या लागतील, फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. फिल्डिंग करणारी टीम मी का 11 हर्ष स्मृती 11 मोहोला अगदी बॉल टर्न करेल आणि यासाठी फिल्डर तयार होता. रन कंप्लीट केली जाईल. एक सिंगल गोलंदाजी मार्कवर आपण जयेशला बघतोय आणि पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर ही सिंगल स्कोरबोर्ड पोहोचलाय सद्यस्थिती 17 वर. अंकित म्हात्रे आणि प्रतीकेश कदम यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जयेशसाठी ही एक नामी संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. नितीनजी मोरे यांना आम्ही आमंत्रित करू. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होते. जयेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिट करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, फील्डला पोहोचलाय. बॉडीचा वेध घेतला बॉलला, त्यामुळे पंचाने लेग बाय दर्शवली. अगदी एक्स्ट्रा रन आपल्याला बघायला मिळेल. सुनील तांडे सर बेलवलीचे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यासोबत सँडी पालकर सर केवाळे या पंचानं तुम्हाला बघायला मिळेल. स्कोरबोर्ड सध्या पोहोचलाय तो 18 धावांवर. एका बाजूला आपण बघतोय आई कावदेवी नारायण या संघाचे पुरस्कर्ते अनिलजी चिकनकर, त्यांचंही स्वागत. बॅकफुटला जात असताना खेळायचं होतं, परंतु फॉलो केलं. खरं तर बॅटरला बॉल जयेशनं जसा तो थोडा पाठीमागे निघाला तसा त्याच्या बॉडीवर बॉल अगदी डिलिव्हर त्याने केलंय. विकेट किपरची भूमिका देखील तेवढीच चांगली पार पडत असताना सूर्याला आपण बघितला आला डॉट बॉल. स्कोरबोर्डवर रन थांबलेत 18 वर. फार चांगली लढत होईल कारण दोन्ही संघ फार इन्फॉर्म संघ आहेत आणि एक चांगली ताकदवान लढत. फ्रंट फुटला गेले, त्यानंतर उंच खेळायचं होतं. शॉर्ट थर्डमॅनला बॉल तिथे फील्ड केला जाईल. डायरेक्ट हिट ही केलाय. सूर्यानं पुन्हा एकदा कलेक्ट केलाय बॉल. भरपूर तिकडे अपील मागितली. रनआउट चेक करायचे, डेफिनेटली चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे पंचाने निर्णय पाठवलाय. थँक्यू 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 सो मच वैभव. आपण एक सन्मान करूया, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. हनुमानजी करमेलकर, ग्रामपंचायत दुंद्रे सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. ते हनुमानजी करमेलकर यांना या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करेन सर्व आमच्या आयोजक कमिटीला की आपण हनुमान आणि या हनुमान करमेलकर साहेबांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होतोय. एक ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे आणि खास आकर्षण बघा, वेदांत ग्राफिक्सचे सर्व मेंबर्स या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत. वेदांत ग्राफिक्स, खरं तर आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांची ऍडव्हर्टायझिंग देखील पाहतोय. त्यांच्या माध्यमातून जर आपण हे सन्मान चिन्ह पाहतोय ते हनुमानजी करमेलकर, ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये वैभव बोपे यांच्याकडे. मागील बॉल डॉट आलाय. ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल जयेशला कलेक्ट करता आलेला नाही, त्यामुळे लॉंग ऑफ कडे मिथूनकडे बॉल चाललाय. एक रन इथे कंप्लीट केलं जाईल. हे षटक व्हायचं चांगलं राहिलं जयेशचं. होम फिल्डिंग मधून साथ मिळाली नाही पहिल्या बॉलवर, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेले आहेत. स्कोरबोर्डवर धावा लागतात टोटल. बिनबाद बॅटिंग करत असताना सध्या अगदी बघू शकता आई गावदेवी नारायण संघ पोहोचलाय 19 वर. त्यांच्या माध्यमातून 1550 रुपयाची या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून खरं तर देण्यात आले. त्यांचे मी मनापासून आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत, तर या ओव्हरमध्ये जयेश 8 रन आलेत. टोटल स्कोरबोर्ड झाल्या बिनबाद 20 असा स्कोरबोर्ड ऑन बोर्डवर बघा मिळते. सध्या बॅटिंग करत असताना आई कावदेवी नारायण या संघाचं तिसऱ्या षटकाला सुरुवात आपण करतोय. गोलंदाजी मार्कवर हर्षद आलाय. पॉवर प्लेची बंधनं संपली, त्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंट थोडं दूर हटवलं जाईल. प्रवीण शेठ म्हात्रे या संघाचे पुरस्कर्ते मूळ संघाचे ते तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतील. डायरेक्ट उपसरपंच, एक कार्यक्षम व्यक्तिमत्व. काय फटका खेळाय, वेलकम सिक्स स्वागत केलंय स्वॅग मध्ये. लॉंग हिट बिग हिट षटकार.
खेळाडूंना जीवनदान मिळाले. क्रिकेट खेळामध्ये जीवनदानाची किंमत मोजावी लागते. तुम्ही स्कोरबोर्डवर लक्ष द्या. एक्झॅक्टली काय घडलंय, काय होतंय हे तुम्ही पाहिलं पाहिजे, कारण स्कोरर फक्त 1 मिनिट प्रतीक्षा करा. काही काही मिस्टेक आहेत स्कोररकडे, ते सुधारले जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते, या मागच्या ओव्हरमध्ये 7 आलेत की 8 आलेत कन्फर्म करा. 7 रन आलेत मागील ओव्हरमध्ये. पहिला बॉल डॉट बॉल होता स्कोरर कडून, तो राहिलाय, त्याच्यामुळे मागील ओव्हरमध्ये 7 रन आलेत. चला इट्स ओके. स्कोरिंग मिस्टेक सुधारली स्कोररनं, म्हणून आम्ही सांगतो स्कोरर चुकला की आम्ही चुको, आम्ही चुकलो की सगळे गडबड होईल. त्यामुळे लक्ष द्या. होतं, मनुष्य चुकीचा पुतला आहे. उंच खेळायचं होतं हवेत, फ्लाय करते बॉल फील्डला डाऊन द बॉल, परंतु यावेळेस कोणती चूक केली नाही. राकेशनं हा झेल टिपला आणि महत्वाचा हा झेल राहील, कारण ज्या खेळाडूने नुकता षटकार दाखवला त्या स्वप्नीला शांत केलं लगेचच. बॅटर आउट. पोहोचलाय. टोटल 25 धाबा बोर्डवर बघायला मिळतात आणि पहिला विकेट गमावलाय. या अगोदर होई चुका झाल्या होत्या, परंतु त्या आता सुधारल्या जातात टीम कडून. स्वप्नील परतलाय, परंतु चांगली बॅटिंग त्यांनी काहीशी केली. 13 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. फार महत्वाचं असतं, सुरुवात, मध्यंतर आणि शेवट या 3 गोष्टी इनिंग मध्ये महत्वाच्या असतात. पाटील मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी. नवीन खेळाडू अमर पाटील हे बॅटिंगसाठी आलेत. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. अगदी आमचं संपूर्ण व्यासपीठ जे भरभरून गेले, मान्यवरांच्या शुभ आगमनानं संपूर्ण प्रफुल्लित झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करू. भरपूर प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आहेत, सगळ्यांचं स्वागत. वेगवान बॉल, परंतु यावेळेस टेकअप झालाच नाही बॉल, कारण खेळपट्टी बघितली तर थोडीशी रंग दाखवत असताना सद्यस्थितीमध्ये, कारण अगदी हा बॉल थोडा डीप राहिला, निघून गेला विकेट किपरकडे. ठीक रात्रीचे 11:55 होत आहेत आणि यश देखील आपले रंग दाखवायला सुरुवात केली. थोडीशी हवेमध्ये आर्द्रता आहे, त्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं वाढलंय आणि खूप चांगला क्रिकेट सध्या दोन्ही टीम खेळत आहेत. बऱ्याच चढाओढ अगदी सुरू असताना कट करायचं होतं, बॅकफुट पंच करायचं होतं, याही बॉलला मिस केलं बॅटर अमर पाटीलला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल डिलिव्हरी केलेत हर्षलनं त्याच्यासमोर. पहिल्या बॉलवर अगदी षटकार आला, खूप लेन पाठीमागे होती, त्याचा चांगला फायदा घेतला, परंतु नंतरचे हे 3 बॉल ज्यामध्ये 1 विकेट 2 डॉट बॉल कमबॅक केले हर्षदनं. या ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकामध्ये स्कोरबोर्ड थांबलाय 25 धावांवर. कट केला बॉल इनफिल्डच्या वरून गलीमधून निघालाय. प्रकाश बॉलचा पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या अवक्त्याच्या पासून दूर, कारण मैदानात हा निमुळता भाग आहे, थोडा उतार आहे, निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
सगळं खूप त्यांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवलाय, नवीन यंगस्टर्स खेळाडू आहेत आणि अनेक मोठमोठे प्लॅटफॉर्म्स अगदी या टीमला देण्याचं काम सातत्यानं मी का 11 या नावानं प्रवीण दादाने दिले, त्यांचा विशेष आभार. आणि सातत्याने एक प्रफुल्लित चेहरा आपण बघतो. त्यांना व्यासपीठावर स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्याने केले. त्यांचा पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानेन संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीकडून. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 29 धावा बोर्डवर आहेत. सध्या बॅटिंग करणाऱ्या नारिन संघाचा काहीसा चांगला स्कोरबोर्ड आहे, परंतु रन रेट पाठेल करेल. गोलंदाजीसाठी आलाय चौथ्या षटकामध्ये गोलंदाज प्रल्हाद शेळके, प्रल्हाद शिंदे. मिथुन आणि सुदर्शन यांच्याकडून जर विकेट घेतली तर गोलंदाज प्रल्हादला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल विकेटसाठी प्रत्येक. 6व्या मॅच मध्ये स्कोरबोर्डवर रन बघा मिळतात. सध्या 29 डॉट बॉलनं सुरुवात झाली चौथ्या षटकाची. दिशा दिली बॉलला, पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन कडे. फिल्डरने थोडी प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि बॉल निघून जाते त्याच्या डोईवरून डीप लॉंग ऑनला चौकार. विकी म्हटलं तर या टीमचा प्रमुख खेळाडू, मुख्य खेळाडू ज्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याने फार चांगला उचललाय. आणि डॉट बॉल नंतर आता लगेचच त्याने चौकार दाखवलाय. उंच गेला हा बॉल, मिस्सामिक शोके. स्वतः गोलंदाज प्रल्हाद शिंदे बॉल खाली डाऊन द बॉल आणि फायनली ती विकेट मिळवले, ज्यासाठी जाळं रचलं गेलं होतं. आणि कॉटन बॉलची एक महत्वाची विकेट, विकीच्या खेळीचा अंत. बघा, येणाऱ्या 3 ते 7 फेब्रुवारी मध्ये मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहो आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार चषकाचं आयोजन 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी मोहो गावामध्ये प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, उपसरपंच साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन आहे. डे नाईट स्पर्धेचं आयोजन आहे. डे नाईट स्पर्धेचं आयोजन 3 ते 7 फेब्रुवारी. 2 बाईक आहेत या स्पर्धेमध्ये. कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर निश्चित करावा. प्रल्हाद खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. फिल्डिंग मधून 7 मिळाली नव्हती, बॉल टर्न केलाय. प्रल्हादची खासियत आहे, स्पेशालिटी आहे लेग ब्रेक सातत्यानं तो करतो. प्रल्हाद नेहमीच आम्ही त्याला भरपूर स्पर्धेमध्ये पाहिलाय. अनेक वेळेला पहिल्यांदा तो डॉट बॉल डिलिव्हर करतो, थोडासा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतो बॅटरला आणि सातत्यानं तो काम तेच करत आलाय. आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर केले, 1 चौकार आले, 1 विकेट, 2 डॉट बॉल त्याने डिलिव्हर केले. चांगली गोलंदाजी सध्या सुरू असताना मोहो संघाकडून. धावा कंट्रोल मध्ये ठेवल्यात अगदी. उंच गेला हाई बॉल, चुकीचा फटका निवडला बॅटरना. फिल्डर डाऊन द बॉल. ओ, आणि अगदी पूर्णतः रीड करू शकले नाहीये त्या बॉलला. 2 रन कंप्लीट झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचं टोटल 2 न पुढे चाललाय, बोर्डवर लागतायत 35 रन 35. किती टार्गेट सेट करण्यामध्ये सक्षम ठरेल आई गावदेवी नारेन, कारण मोहन संघाची बॅटिंग लाईनअप फार डीप आहे. त्यामुळे एक चांगला टार्गेट, एक योग्य टार्गेट, किमान 55-60 धावा कमीत कमी यायला हव्यात या संघाच्या अगेन्स्ट असं मला वाटतं. परंतु त्याच धावांपासून वंचित ठेवण्याचं काम सुरू केलंय गोलंदाजांनी. आतापर्यंत सगळ्यांनीच गोलंदाजी फार सुंदर केली. आजच्या फास्ट क्रिकेटमध्ये 10-11 रन काहीच नाही आहेत प्रति षटकामध्ये, इतकं फास्ट क्रिकेट झालंय. फुल लेंथ वरील बॉल प्रल्हादनं त्याचं षटक यशस्वीरित्या डिलिव्हर केलाय. जसं संघ पुढे चाललाय तसं रन रेट डाऊन होताना दिसतंय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 रन आल्या. तर या ओव्हरमध्ये सगळ्यात इकॉनॉमी गोलंदाजी कोणी केली असेल तर प्रल्हाद शिंदेनं. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 6 रन खर्च केल्या आणि 1 विकेट घेतला. कॉटन बोल्ट बाद केलं, एक प्रमुख खेळाडू त्याने विकी हजारेला बाद केलं. अशा 4 षटकांनंतर बॅटिंग करत असताना ही गावदेवी नारेन संघ पोहोचलाय फक्त आतापर्यंत 35 वर. 2 खेळाडू बाद.
चौथं आणि अंतिम षटक आता उर्वरित राहिले. धावसंख्येला गती द्यावीच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. बॅटिंग करत असताना गावदेव नारेनला गोलंदाजी नारेन संघाची मी भरपूर वेळा पाहिले. त्यांच्याकडे एक खूप चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम हे तुम्हाला करावं लागेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर आलाय प्रशांत शेळके. अंतिम डेथ ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करेल. 5व्या षटकामध्ये 5 षटक 5 गोलंदाज ही या स्पर्धेमध्ये संकल्पना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंग सुरुवात झाली आहे. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल. प्रशांतनं यॉर्कर बॉलनं सुरुवात केली. दूरवरून फिल्डर येतील, बॉल थ्रो करतील, तोपर्यंत वेळ होता दोन्ही बॅटरकडे 2 रन पूर्ण करण्याचा. सातत्यानं अगदी प्रवीण दादा मात्र म्हटलं तर आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचे अगदी विश्वासू सरदार. कारण नेहमी सातत्यानं आपण बघतो ना, भारतीय जनता पार्टीचे एक ब्रीद वाक्य, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. आणि सातत्यानं समाजामध्ये योग्य कार्य ते करत आलेत. समाजसेवेचा हा धडा अगदी वसा त्यांनी घेतलाय. अंतिम षटक फुलटाच बॉल होता, ही संधी होती, परंतु बॉल लांबीऐवजी उंची काढतोय, परंतु सेफली लँडिंग झालाय. 2 रन पूर्ण होत आहेत. फिल्डिंग थोडं तिथे चाचपतायत. तिसरी धावेसाठी बॅटर निघालेत आणि या वेळालेल्या अवधीमध्ये अगदी बघू शकता चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेक केलं जाईल, बाउंड्री चेक करायची पंचानं. त्यासोबत वेस्ट ऑफ हाईट एकाच वेळी 2 DRS. पहिल्यांदा चेक केलं जाईल हाईट फॅक्टर आणि त्यानंतर चेक केली जाईल बाउंड्री. परंतु पहिल्यांदा बाउंड्री चेक करते WTC ची टीम, कारण त्यांनी ऑलरेडी तिकडे फोकस केलाय. डिसिजन पेंडिंग आपण ठेवतो या बॉलवर. एक गोष्ट तर कन्फर्म झाले, चौकार तर अडवलाय फिल्डरने तिथे, परंतु आता हाईट फॅक्टर चेक केले जाईल. वेस्ट ऑफ हाईट बीमर साठी देखील DRS होता, कारण हा फुल टॉस बॉल होता. थोडं संशयास्पद वाटलंय पंचाने, त्यामुळे त्यांनी DRS ची मागणी केली. अंपायर कॉल. प्रत्येक टीमकडे एक DRS आपण दिलेला आहे, त्यासाठी तुम्ही तो रनआउट साठी, बीमर साठी अथवा व्हाईट बॉल साठी देखील वापरू शकता. मोठ्या स्क्रीनवर WTC ची टीम सध्या दाखवत आहेत. अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल, त्यामुळे हा बीमर राहील. यावर रन कंप्लीट केलेत 3, 9+3, त्यामुळे एकूण 4 धावा आले त्या बॉलवर. अपकमिंग बॉल असे फ्री हिट. याच गोष्टीची चर्चा होते सध्या ग्राउंड मध्ये की 3 रन झालेत. जरूर फ्री हिट असला तरी स्ट्राईक रोटेट झाले, त्या कारणाचं फिल्डिंग रोटेट तुम्ही करू शकता. ही चर्चा सुरू आहे. क्रिकेट खेळाचा नियमांच्या बंधनामध्ये अनेक नियम येणाऱ्या कालखंडामध्ये बदलत चाललेत. फटका खेचलाय, फ्री हिटचा योग्य वापर. फ्री हिटच्या बॉलवर दमदार हिट, बिग हिट. हा बघा सँडी पालकर सरांची अनोखी अदा, षटकार. एक बॉल, एक खराब बॉल 10 रन देऊन गेलाय. स्कोरबोर्ड बनला आता काहीसा चांगला. 47 वर संघ पोहोचला आहे गावदेव नारेन. फायटिंग टोटल करे आता तो पदार्पण करतोय. जसं आम्ही बघितलंय मागील काही मॅचेस मध्ये अगदी असंच चित्र तुम्हाला बघायला मिळेल. वलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना देखील भारत टीमनं अंतिम षटकामध्येच ज्या रन कुठल्या होत्या त्याच फायदेशीर राहिल्या होत्या. स्कोरबोर्ड झाले 47-47. स्ट्रायकर इनकडे बॅटर तुम्ही बघू शकता सध्या प्रेमनाथ हजारे बायकर मॅन आहे आणि तो ऑन सायकल एंड कडे सध्या खेळतोय. काहीशा चांगल्या रन तो करतो आणि आपल्या टीमसाठी पोषक वातावरण तो सध्या तयार करतोय. मुख्य गोलंदाज म्हणू शकता, कारण प्रशांत म्हटलं तर या टीम मध्ये एक अनुभवी खेळाडू तोही आहे आणि त्याच्यावर सध्या हल्ला बोल केलाय बॅटर प्रेमनं. आणखीन एक फुलटॉस, त्याला कसा सोडला जाईल तिथेही, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणखीन एक बिग हिट बॅक टू बॅक, दुसरा षटकार.
अनिल चिकनकर साहेब थोडे खुश आहेत कारण 3 बॉल अजून बाकी आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. स्कोरबोर्ड 50 रन कम्प्लीट. 50 अप 53 धावा बोर्डवर लागते सध्या आई गावदेवी नारायण संघाच्या. सो आतापर्यंत वातावरण थोडं शांत होता. अगदी बघितलं आपण पवेलियनमध्ये थोड्या चिंता होत्या, रन हव्या होत्या आणि आता तर रन यायला सुरुवात झाली. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. प्रेम हजारेनं चांगली बॅटिंग तो करतोय. आपल्या टीमसाठी पोषक बनलाय. उपयुक्त बॅटिंग. त्यावेळी जडमध्ये मागील काही बॉलवर देखील असाच प्रयत्न होता. ड्राईव्ह केला डीपमध्ये खेळाडू लॉंग ऑनचा फील्ड पोहोचेल दुसरीसाठी डेंजर एंडकडे, परंतु हा थोडा थ्रो वाईड आलाय. ऑन द स्टंप थ्रो आलेला नाहीये, त्यामुळे 2 रन मिळतात. या बॉलवर डबल कंप्लीट केले जाईल. बघता बघता संघ आता पोहोचलाय 55. मी म्हटलं होतं की गोलंदाज फार चांगली आहे नारायण संघाकडे. त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा आहे आणि तो प्लॅटफॉर्म बनवलाय आता या दोन्ही बॅटरनं, स्पेशली प्रेमनं जे 2 षटकार त्यांनी ठोकले. क्रिकेट खेळामध्ये एक चुकी तुम्हाला मागणी पडते आणि अगदी बघितलं तो नो बॉल. चला नेरे आणि पेन विभागातील बळवली, नेरे आणि बळवली संघाच्या संघनायकाला अंतिम शेवटचा पुकार. अवे फ्रॉम द बॉडी केलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. या क्षणाला पंच सांगतायत 22 च्या स्वरूपानं ही रन मिळेल. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघायला मिळते टोटल 56. थर्ड अंपायर कडे व्हाईट साठी DRS घेतलाय बॅटिंग टीमनं. चला पेन विभागातील बळवली आणि नेरे संघ आपल्याला टॉस साठी आमंत्रण असेल. नेक्स्ट मॅच पूर्वार्धाचा खेळ आता समाप्त होत आलाय, त्यामुळं तुम्हाला वारंवार या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे की आपण टॉस साठी यायचंय. येस अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक बॉल एक्स्ट्रा आला होता, त्यामुळं एक बॉल अजूनही या पूर्वार्धाचा डिलिव्हर करायचा हेच पंच तिथे सांगतात, कारण एक नो बॉल देखील आला होता. स्कोरबोर्डवर धावा बघायला मिळत आहेत 56. अब तक 56. 56 अंपायर्स बिलॉंग द लाईन असंही आपण सातत्यानं म्हणतो. त्या दरम्यान कार्तिक बैलाचे मालक 78 कार्तिक बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब मोहो, ज्यांच्या वतीनं आम्हाला बायसिकल पुरस्कृत केले. विनंती असेल महेश शेठ म्हात्रे आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 56 रन बोर्डवर आहेत. सेकंड इनकडे बॅटर तुम्हाला बघायला मिळेल सध्या अमर पाटीलला. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. शेवटचा बॉलवर हल्ला केलाय. जमिनी समांतर बॉल चालाय घरंगळ डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर बॉलवर आलाय. 2 रन कंप्लीट झाले. तिसरीसाठी निघालेत अमर आणि ते बघायचं आहे तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू अगदी बघू शकता तिसरी अगदी अर्धवट राहील, कारण 2च रन इथे. दुसरीसाठी शॉर्ट रन चेक करायचं पंचांना. टॉस अगेन कडे शॉर्ट रन चेक केले जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. शॉर्ट रन आली तर चला मोहन संघ आपण येऊ शकता, कारण इनिंग संपली आहे. परंतु अंतिम बॉलचा निर्णय आम्ही लगेच देऊ तुमच्यापर्यंत. पंचांनी शॉर्ट रन चेक करण्यासाठी DRS अगदी पाठवले तर अगदी टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये याची चाचपणी होईल. चला बलवली आणि नेरे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. सँडी पालकर सर ती शॉर्ट रन दिसत नाहीये, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन 2 रन मिळतील या बॉलवर. पहिलं सत्र संपलंय. रन बनतायत टोटल 58 आणि 59 धावांचं आव्हान उभं केलंय मी का 11 हर्ष स्मृती मोहोळ संघासमोर आईगावदे नारेंना. बघायचं आहे हे सत्र कसं राहील, कोण गाजवेल, गोलंदाजी की फलंदाजी, कोणाचं स्टँडर्ड या मैदानामध्ये टिकेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण लगेच जॉईंट होऊया रिवॉल्जी म्हात्रे सरांकडे. तोपर्यंत जाऊया आपण टॉस साठी. चला टॉस केला जातो एक साइडला नेरे आणि त्याच्या अगेन्स्ट बळवली पेन विभागातील हा संघ आपण पाहतो. तर A-फोल मधील पहिल्या फेरीतील तिसरा सामना अगदी हाय व्होल्टेज मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेरे टीमचा प्रवीण पाटील बाली हा देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2026 ही भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा
इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ मयुरी स्मृती श्रीराम बळवली या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. तर आदरणीय प्रवीण दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रवीण दादा यावं. पहिल्या फेरीतील तिसरा सामना एपोलच्या आज लढती आहेत. अगदी दमदार सामने पाहायला मिळतील यामध्ये तील मात्र शंका नाहीये. बळवली विपक्ष त्याचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे. केपीसी इनाम ट्रॉफी मध्ये विक्रम ज्या खेळाडूने केला होता तो म्हणजे प्रवीण पाटील. आपण थोड्याच वेळात इन ऍक्शन मध्ये पाहू. प्रवीण सोरगे माफ करा. 6 चेंडू मध्ये 6 षटकार त्याच्या बॅट मधून. कॉइन द्यायचंय. चला टॉस केला जाईल दोन टीमच्या मध्ये. तर सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाली आहे. 59 धावांचं लक्ष्य आहे समोर 5 ओव्हर मध्ये. चला टॉस केला जातोय. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. मॅच देखील चालू आहे. एपोलच्या लढती आहेत. प्रवीण दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बळवली विपक्ष नेरे. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. चला बळवली टीम आपण टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगा. मॅच ऑन आहे. क्षेत्ररक्षणाचं येस थँक्यू. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स म्हणून देऊया शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. बळवली विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. रिव्हर मात्रे सरांकडे आपण बोलूया. थँक्यू. थँक्यू सो मच. लवेश दिघे यांचा आवाज तुम्ही ऐकता. त्यानंतर प्रवीण आमचेच वैभव भोपी यांचंही या ठिकाणी पूर्वार्धाच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. दोन्ही कॉमेंटेटरचं करूया सहर्ष स्वागत आणि कौतुक आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र या ए पूलचा दुसरा सामना सुरू आहे. मिहिका 11 हर्षल स्मृती मोह त्यांच्या विरोधात आई गावदेवी नारेन टीमनं सर्वप्रथम बॅटिंग करत असताना 58 धावा काढल्या आणि 59 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 5 ओव्हर 59 धावा. प्रवीण शेठ मात्रे उपसरपंच मोह यांच्या स्पर्धा 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 3 ते 7 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला एक डे नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. आवश्यक त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. भरपूर स्पर्धांचं या रायगडमध्ये आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या 20 ते 25 फेब्रुवारी मध्ये गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली गावामध्ये ग्रामस्थ मंडल चषक 13 बाईकची स्पर्धा आहे. बघा फार मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. 13 बाईकची स्पर्धा कानपोली गावामध्ये 20 ते 25 फेब्रुवारी. ग्रामस्थ मंडल चषक अशा अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत आणि खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा आनंदही मिळणार आहे. परंतु सुरू असणारी स्पर्धा ग्रामस्थ चषक धुंद्राई 2026. आणि उरण पूर्व विभागामध्ये 33 बाईकची स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे कित्येक स्पर्धा उरण पूर्व विभागामध्ये पिरकोन गावामध्ये देखील 33 बाईकची स्पर्धा. या अनेक स्पर्धा रजनी स्पर्धा आता आपल्या या फेब्रुवारी मार्च पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. देऊया सर्वांना शुभेच्छा आणि आपण पाहूया ग्रामस्थ चषक धुंद्राई 2026 हे दैदिप्यमान आयोजन आणि या स्पर्धेतला ए पूल मधला हा दुसरा सामना. मोह टीम समोर 59 धावांचं लक्ष्य. मोह टीमला मोटिवेट करण्यासाठी त्यांचे सर्व आज बिग सपोर्टर उपसरपंच आज देखील इथे उपस्थित आहेत. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा, अंपायर कॉल, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप फ्री हिट असेल. पहिलाच बॉल. अवांतर धावेनं सुरुवात होताना गोलंदाज नारेन टीमचा विक्की मानेचा हा पहिला बॉल चांगला होता. खूप चांगला चेंडू फेकला होता. परंतु ओव्हर स्टेप आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे सँडी पालकर सरांनी त्याला नो बॉल घोषित केल्यानंतर हा आहे फ्री हिट. आणि फलंदाज समोर जयेश पाटील
जयेश पाटील साठी हा पहिला फ्री मध्ये मुक्तपणे खेळण्याची नामी संधी. फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेप वारंवार जास्तीत जास्त पाय पुढे जातोय आणि त्याच कारणानं मात्र हा नो बॉलचा इशारा. विक्की माने हा गोलंदाज तुम्हाला नारेन टीमचा प्रमुख गोलंदाज नो बॉल बॅक टू बॅक 2 नो बॉल फेकत असताना मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो टीमच्या विरोधात आई गावदेवी नारेन असा हा मॅच सुरू आहे. 59 करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये आणि पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूंची फेकी जशी केली ना या विक्की मानेनं समोर जयेश पाटीलच्या या बॅट्समन समोर 2 बॉल नो फेकलेत. नो बॉल 2 धावा. पुन्हा एकदा पंचांना पार करून विकी माने. हा फुलर लेनचा बॉल आता पाहिलं व्यवस्थित परंतु चेंडू फ्लाय. ओहो चेंडू फ्लाय झाला डोक्याच्या वरून गेलाय सीमा पार. चौकार. राम ओम साई डीजे साऊंड सिस्टम. आडव्या बॅटनं क्रॉस द लाईन. अप्रतिम टोला सरळ VIP डगआउट मध्ये टॉस बॉक्स मध्ये चेंडू पडतोय. षटकारासाठी येतच 6 धावा. जयेश पाटील एका बाजूला, सूर्या मस्कर आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. हा अनिकेत आणि प्रतिकेश A1 जोडी. हा स्टेट ड्राईव्हचा फटका तोही अगदी गोलीच्या वेगानं. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये हाकार माजवतोय हा फलंदाज. जयेश पाटीलच्या बॅट मधून अजून एक चौकार. काय फलंदाजी काय तुफानी सुरुवात. अंकित आणि जयेशसाठी हे पारितोषिक लावलंय. जयेशसाठी अगोदर बॉलिंगसाठी पारितोषिक लावलं त्यानंतर आता बॅटिंगसाठी 3 षटकार ठोकले तर 1000 आणि प्रत्येक षटकारासाठी 500. अंकित आणि निकेश यांच्या माध्यमातून हे मोटिवेशन सुरू आहे. हा चांगला चेंडू होता. हा विक्की मानेचा बऱ्याच काळानंतर हा खरं तर चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला असेल. कारण पहिले 2 नो बॉल फ्री हिट मिळाले त्यानंतर मात्र चौकार परत षटकार त्यानंतर चौकार. जयेश पाटीलनं दमदार सुरुवात केली आहे मी म्हणेन या मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो संघासाठी. मोह पाली खरं तर या परिसरामध्ये आपण बघितलं तर बैलगाडा शर्यती जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायच्या पूर्वी आणि आताही होत आहेत. परंतु आज त्याच गावातील हा एक नावारूपाला आलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला नारेन ठाणे जिल्ह्यातला हा अगदी दूरवरचा अंतर कापत आलेला हा पाहुणा संघ आपल्या विभागामध्ये रायगडमध्ये नारेन संघ आई गावदेवी नावानं खेळतोय. तोही चांगला मातब्बर संघ आहे. परंतु 59 धावा 5 ओव्हरमध्ये त्यासाठी वाचवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. फुलटॉस बॉल खराब चेंडू फेकलाय. वेग प्रचंड होता मात्र चेंडू सरळ गलीच्या दिशेनं निघून गेलाय. हा 4 धावांसाठी चौकार आणि पंचांनी घेतलाय रिव्ह्यू.
त्यांनी निर्णय घेतला या ठिकाणी ज्या पद्धतीनं रिव्ह्यू घेतला त्यानंतर अबाउट द वेस्ट नो बॉल घोषित केलाय फ्री हिट म्हणजेच 5 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये नारेन टीमच्या विक्की मानेच्या गोलंदाजीवर भरपूर धावा वेग प्रचंड आहे चांगली गोलंदाजी आहे परंतु आज विक्की मानेला मी म्हणेन सूर सापडला नाही लय सापडले नाही असं म्हणावं लागेल अनेक मैदानावर विक्की मानेनं चांगली गोलंदाजी केली आहे परंतु सुरुवातची त्याची खराब झाली ना पहिले 2 बॉल बघा एखादा शर्ट परिधान करताना आपण शर्टाचा पहिला बटन चुकीचा लावला ना की बाकीची सर्व बटणं चुकीची लागतात तसाच काहीतरी प्रकार घडला पहिले 2 नो बॉल त्यानंतर चौकार षटकार चौकार चौकार अशा प्रकारे पुन्हा नो बॉल खराब गोलंदाजी पाहायला मिळाली पुन्हा फुलटॉस बॉलवर पंचिंग स्ट्रोक बॅट्समन जयेश पाटीलच्या बॅट मधून लाजवाब टोला अजून एक चौकार सत्तावीस धावा 27 रन्स वसूल केले आहेत आणि आता रुपेश शेठ म्हात्रे देखील खरं तर खुश झालेत कमालीची बॅटिंग झाली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये उपसरपंच साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जयेश पाटीलनं कितन आणि त्यांचे सहकारी जे आहेत पारितोषिक लावतायत कारण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि 3 षटकार मारले तर 1000 म्हणजे हे मोटिवेशन आहे बघा अनेकांच्याच आपल्या पाठीराख्यांमध्ये एखादा पाठीराखा असा असावा की प्रोत्साहित करण्यासाठी ही मंडळी इथे उभे आणि तो प्रोत्साहन मिळत असताना काय जबरदस्त जयेश पाटीलनं सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा कुठून काढल्यात आणि तिथे मात्र सामना थोडासा चोपा खुल्ला केलाय म्हणावं लागेल न्यू बॉलर सोमनाथ गायकवाड येतोय सेकंड ओव्हर घेऊन सेकंड पॉवर प्ले 5 ओव्हरचा मॅच आई गावदेवी नारेन संघ केतन आणि प्रतिकेश अनिकेत आणि प्रतिकेश या एवन जोडीनं पुन्हा एकदा पारितोषिक लावले दोघांसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस अनिकेत खरं तर हे दोन्ही बिग सपोर्टर्स आहेत मोह टीमचे प्रत्येक षटकाराला 500 3 षटकार मारले तर 1000 परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 27 धावा आल्या ना तिथे मोह संघाची बाजू आता मजबूत झाली परंतु सेकंड बॉलर जो सोमनाथ गायकवाड घेऊन आलाय त्याला कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल संघासाठी कमबॅकिंग षटक फेकावं लागेल हलकासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पायानं अडवलाय एवढा वेल नव्हता वाकून चेंडू थांबवणे त्याच वेळेस अगदी अलगद पाय त्याने मात्र पायाने चेंडूला स्टॉप केला एक धाव मात्र पळून काढली एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 28 या कड्यावर षटक सुरू आहे दुसरं 59 धावा करायच्या आहेत 5 ओव्हरमध्ये नारेन टीमच्या गोलंदाजांना प्रचंड संघर्ष करावा लागेल मेहनत घ्यावी लागेल या थंडगार वातावरणामध्ये अक्षरशः घाम गाळावं लागेल कारण तुम्हाला घाम गाळल्याशिवाय काहीच या ठिकाणी मिळणार नाहीये तुम्हाला विजयाच्या जवळ जाता येणार नाही एवढी मेहनत करावी लागेल प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये खरं तर सोमनाथ गायकवाड तो करतोय कारण सुरुवातीच्या ज्या पद्धतीनं त्यानं पहिल्या बॉलवर एक सिंगल त्यानंतर डॉट असे जर मी म्हणेन 4 ते 5 धावांचे षटक गेले ना हे मधले दुसरे तिसरे तर मात्र मॅच पुन्हा एकदा मोमेंट शिफ्ट मिळू शकतोय मॅचला थोडीशी हलकीशी कलाटणी मिळू शकते परंतु प्रयत्न करावे लागतील कारण तेवढे सक्षम फलंदाज जयेश पाटील समोर दिलाय खणून काढला डिव्हिशप ना हो डायरेक्ट चेंडू पकडलाय हातातून पडल्यानंतर एक धाव ही सिंगल कंप्लीट झाली आहे सूर्या मस्कर आणि जयेश पाटील ही जोडी सलामीवीर जोडी तुम्हाला पाहायला मिळते सूर्या मस्कर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं फार मोठं हे नाव आहे प्रसिद्ध नाव आणि मोह टीममधून सातत्यानं खूप चांगले हार्ड हिटिंग बॅटिंग करतो एक हाती कधी कधी सामने जिंकत असतो परंतु आज जयेश पाटीलनं सुरुवात दमदार केली सूर्याच्या वाट्याला आलेला हा षटकातला पुढील चेंडू समोर खणून काढलाय अगदी ब्लॉकॉलचा मारा सातत्यानं होतोय चेंडू उचललाय फेकलाय एक मिळेल
जास्तीत जास्त ब्लॉक ऑल यॉर्क बॉल फेकत असताना एक एक धाव मिळते. गोलंदाज सोमनाथ गायकवाडनं ओळखलं की अगोदरच्या ओव्हरमध्ये विक्की मानेनं जे षटक फेकलं त्या षटकामध्ये 27 आल्यात. म्हणजे कुठेतरी जर माझं षटक कमी धावांचं आलं ना 5 ते 6 तर तो ओव्हर कव्हर होईल. त्या षटकाची भर कुठेतरी निघेल असा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलटॉस बॉलवर जयेश थांबायला तयार नाहीये. जयेश पाटीलची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये अजून एक फ्लॅट अँड पॅरलल सिक्सर. आणि प्रत्येकेचं 500 रुपयाचं बक्षीस जे आहे ते अजून पटकावतोय जयेश. जवळ त्यानं षटकार ठोकलेत 2 म्हणजे 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय आतापर्यंत जयेश. खूप चांगले बॅटिंग आणि संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 36 या आकड्यावर. 59 करायचे आहेत. 36 धावा दुसऱ्या षटकातच आतापर्यंत. या षटकातले अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असताना 36 म्हणजे एक जबरदस्त हार्ड हिटिंग सुरुवात पाहायला मिळते. चांगली सुरुवात ग्रामस्थ चषक दुनराई. ये डिफेन्सिव्ह ही पूर्णपणे तंत्रशुद्ध डोक्याचा वापर करत अगदी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला बॅट्समन जयेश पाटीलनं एका धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर 37 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि बिनबाद 37 अशी धावसंख्या. सदोतीस धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. यानंतर तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. नेरे आणि बलवली पेन विभागातील बलवली संघ तर नेरे दुंद्रे विभागातील याच विभागातील नेरे संघ. त्यानंतर मात्र स्कायरा 11 न्यू स्टार बहाळ आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि वाल ही देखील बिग फाईट आजच्या दिवसामध्ये ए पूल मधल्या सर्व एक बलाढ्य लढती तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतील. तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. व्यासपीठावर उपसरपंच रुपेश म्हात्रे साहेब मोहगावचे हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार. येणाऱ्या 3 ते 7 फेब्रुवारीमध्ये आमदार चषकाचं दमदार आयोजन मोहगावमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लॉफ्टेड स्ट्रोक जेलकाली क्षेत्ररक्षक फर्स्ट विकेट डाऊन. जयेश पाटीलनं आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये 27 धावांची दमदार खेळी करून बाद झालाय जयेश. गुड स्टार्ट. धावसंख्या धावफलकावर टोटल 37. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. येणारे 17 चेंडू 17 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. इथे आता नारेन टीमला आहे ना खरं तर खूप मोठं संघर्ष करावं लागेल. फाईट करावी लागेल कारण 17-22 म्हटलं तर हे आव्हान सोपं झालंय बॅट्समन करिता. परंतु गोलंदाजाने ते आव्हान खरं तर थांबवण्यासाठी किंवा ते डिफेन्स करण्यासाठी मेहनत करावी लागेल त्यांना. ओहो आल्या क्षणाला बाहुबली स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडे त्याला पाहवत राहावं लागलं असा हा फटका. एक बिग हिट सिक्सर.
पाटील. मिथुन पाटीलच्या बॅट मधून हा पहिल्या बॉलवर खणखणीत षटकार. आल्या क्षणाला आल्या व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार ठोकून आता इरादे स्पष्ट केलेत की आम्ही हा विजय सहजपणे प्राप्त करू. आणि त्याच पद्धतीनं पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर आता धावसंख्याही जाऊन पोहोचली तब्बल 43 या आकड्यावर. हा वेगानं फेकलाय. पंचांचं बोट हवेत. यस, लेग बिफोर द विकेट. बॅट्समन बोल्ड. यस, ट्रिफलाचित झालाय असं वाटलं. कदाचित आपण बघितलं की बॅट्समनच्या जाऊन एक गुड्या वेगानं चेंडू निघून गेला आणि बेल्स उडवली अक्षरशः या मिथुन पाटीलची. आणि त्यानंतर मात्र हा दुसरा विकेट मिळतोय. नेरे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, त्यामध्ये प्रवीण सोरगे, परेश मस्कर आणि सूरज पाटील यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. बघा, नेरे क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली जाते, त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील इथे उपस्थिती दर्शवायची. बॅक टू क्रिकेट. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक सिंगल साठी प्रयत्न आहेत सुरू. ही आता कुठेतरी बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं या ठिकाणी मोह संघानं प्रयत्न सुरू केले म्हणावं लागेल. कारण धावसंख्या धावफलकावर 44 59 धावांचं लक्ष्य, त्यामुळे 44 धावा धावफलकावर लागल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागत आहेत, त्यामुळे ही खरी तुमची अग्नी परीक्षा आहे. तुम्हाला प्रत्येक चांगला एक गोलंदाज संघामध्ये भरती करावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये होतोय. पहिल्या सुरुवातीच्या गोलंदाजाने निराशा केली आहे, परंतु त्यानंतर मात्र हा गोलंदाज आयुष पाटील येतोय. आयुष पाटील प्रयत्न करतोय, कुठेतरी त्यानं ब्रेक थ्रू दिले. आयुषलाच 2 विकेट मिळाले, कारण सुरुवातीला विकेट मिळत नव्हते. ब्रेक थ्रू चांगले मिळाले त्याला आतापर्यंत आयुषला. परंतु स्ट्रेट ड्राईव्ह, हो, कॅच होती हातामध्ये, हातातून निसटली. मात्र दुसरी धाव घेतली जाईल का? 2 धावाही पूर्ण झाल्या. तिसरीही घेण्याचा प्रयत्न. आता शर्यत, आणि त्यामध्ये अगदी त्या फिल्डरनं सरळ धावत जाऊन स्टँडवर चेंडू लावला आणि त्यानंतर फलंदाजाला धावचीच स्वरूपात केलंय बाद. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 बॉल 13 रन, हे इक्वेशन सोपं आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असाल 5 बॉलमध्ये 1 धाव काढताना देखील थोडंसं या ठिकाणी दमछाक झाली होती. सामना सुरू होता, आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये भातान आणि वलवली संघामध्ये. त्यामुळे या खेळपट्टीवर आणि या मैदानावर काही भविष्य आपण वर्तवू शकत नाहीये. येणारे 12 बॉल्स, निर्णायक विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात 4थ्या क्रमांकावर प्रकाश म्हात्रे. 5व्या क्रमांकावरचा फलंदाज प्रकाश म्हात्रे उर्फ गोट्या. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे प्रकाश म्हात्रेकडे. मग रॉयल कोलंबोली असू द्या, या संघातून देखील त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. असा हा एक जुना जाणगा खेळाडू नॉन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक बॅट्समन, ओपनर बॅट्समन सूर्या मस्कर. येणारे 12 बॉल
13 धावांची आवश्यकता. गोलंदाज मयूर म्हात्रे, चौथ्या क्रमांकावरचा गोलंदाज. पहिलाच बॉल अगदी उडी मारून खेळण्याचा प्रयत्न सूर्यानं केलाय. चेंडू थोडासा ऑफस्टंपला होता आणि तेवढाच टॉसही झाला होता, त्यामुळे त्याला अगदी कव्हर ड्राईव्ह करायचा होता. सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 47. अजूनही 12 धावांची आवश्यकता. येणारे 11 चेंडू 12 धावा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. या अगोदर जयेश पाटीलनं खूप चांगली सुरुवात करून दिली होती या मोहो टीमला. आता इथे प्रकाश म्हात्रे, पेट नेम गोट्या, त्याला मात्र या क्रिकेटमध्ये फार प्रसिद्ध आहे. आवाज आला होता, परंतु एवढा वेगाचा वापर, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा. आता इक्वेशन 11 चेंडू 11 धावा. इक्वेशन समांतर आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल 11 रन्स. प्रकाश टू मयूर. ओहो, स्वीट साऊंड आपल्यापर्यंत आला. प्रकाशलाही माहित आहे बॅटचा काहीसा किनारा, अर्थातच कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. प्रकाश म्हात्रे बॅक टू डग आउट. चेंडू शिल्लक आहे 10 आणि आता विजयासाठी लक्ष आहे 11. अगदी ठाणे जिल्ह्यातला हा नारेन संघ दूरवरून आला. आई गावदेवी नारेन संघ, परंतु आता रायगड मधल्या मिहिका 11 हर्षद स्मृती मोहो संघाच्या विरोधात इक्वेशन बघितलं तर मोहो टीमसाठी सोपं आहे. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान सोपं किंवा अवघड नसतं. मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागते, तुमचा गेम स्पिरिट दाखवावा लागते, तेव्हा कोणतंही आव्हान अशक्य नसतं. अशक्य म्हटलं तर इम्पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दाला पॉसिबल करण्याची नारेन संघ प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. पॅडवर चेंडू आदळलाय वेगानं. एक सिंगल कंप्लीट. पाहता पाहता 3 ते 4 क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये असताना 2 धावा पळून काढल्यात. या धावा फार महत्वाच्या राहतील मोहो टीमला. लेगबाईच्या स्वरूपात या 2 धावा. या धावा कशाही येऊ द्या, परंतु त्या धावा येणं मोहो टीमसाठी अपेक्षित असतील, कारण बॉल टू रन असल्यावर थोडंसं टेन्शन असतं. ज्यावेळी बॉल टू रन असते ना, त्यावेळी फलंदाजांवर मोठं टेन्शन असतं. जास्त धावा असल्यावर बिंदास्तपणे फलंदाजी करत असतो, परंतु तसा काही टेन्शन मैदानात घेतील का हा मोहो संघाचे, कारण सूर्या मस्कर सारखा एक मातब्बर खेळाडू आहे. न्यू बॅट्समन 6व्या क्रमांकावरचा हर्षद कडव येतोय ऑन स्ट्राईक. नऊ चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय इनसाइड आउट खेळलाय तिथे, काय घडलं? खराब क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा हा चौकार. आठ चेंडू आणि आता 5 धावा. या चौकारानं पूर्ण सामना खुला झालाय. महेंद्र, आपण बघितलं ना तर बॉल टू रन होती शेवटच्या क्षणापर्यंत. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथेच आता सामना सोपा झालाय मोहो संघासाठी. 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रचंड वेगाचा वापर केलाय आणि हा चेंडू जातोय डॉट, परंतु बॅट्समन घेतलाय रिव्ह्यू. त्यांनाही माहित आहे की अंतिम क्षणाला घेऊया रिव्ह्यू. 5 धावांची आवश्यकता आहे, मग रिव्ह्यू काय घरी घेऊन जायचंय. त्यामुळे बॅट्समनला जो रिव्ह्यू एक आहे त्याचा फायदा बॅट्समन घेत असताना त्यांनी चॅलेंज केलं. या 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना वाईड साठी घेतलेला हा रिव्ह्यू आहे.
इट्स अ राईट बॉल, पेअर बॉल, म्हणजे योग्य चेंडू आहे असं या ठिकाणी तिसरे पंच आम्हाला सूचित करतायत आणि त्यामुळे चेंडू जाईल डॉट. येणारे चेंडू असतील आता 7 आणि 5 धावांची आवश्यकता. जसा चेंडू डॉट जाईल ना, तसं तसा म्हटलं मोहो टीमच्या खेळाडूंवर दडपण होईल, परंतु चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. 7 चेंडू आणि 5 धावा. हा व्हाईट बॉल आहे, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून खूप दूर फेकलाय. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता अजूनही सोपं आव्हान झालंय, म्हणजेच अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉलमध्ये. 7 चेंडू 4 धावा. यानंतर बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. ओहो, कॅच ड्रॉप. या क्षणाला झेल सोडलात तर नारेन टीम, आपण ठाण्यावरून अगदी ठाणे जिल्ह्यातून आलात, मोठमोठ्या अंतर कापत या ठिकाणी आलात आणि अशा चुका केल्यात तर मग तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. इथे मात्र जवळजवळ पळून काढलेल्या 2 धावा आणि 2 धावेनं आता सामना पूर्णपणे झुकलाय तो. इथे मिहिका हर्षल 11 स्मृती मोह संघाच्या बाजूनं जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 2 धावा. असेल, परंतु हा आव्ही या कॉन्फिडन्सला रोक लावेल का, प्रत्युत्तर देईल का? येणारी 6 बॉल 2 धावा. मिहिका 11 हर्षल स्मृती मोह संघाचा फलंदाज अडवा बॅटनं खेळतोय सूर्या आणि सूर्यानं लगावलाय विजयी टोला. सामना जिंकलाय मिहिका 11 हर्षल स्मृती मोह संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाडलं काही गावदेवी नारायण संघ, ठाणे जिल्ह्यातला हा पावणा संघ. इथे पहिला सामना खेळत असताना थोडं त्यांना पराभव पत्करावं लागलं. झालेल्या चुका विसरा आणि पुढील स्पर्धेमध्ये चांगला खेळ करा, हीच तुम्हाला नारायण संघ शुभेच्छा असतील. तुमचं मनापासून आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये